नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. पाठराखीण या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते. आजच्या भागामध्ये आता सगळ्यांना फार टेन्शन आलेलं असतं की भाग्य कुठे गेली असेल. आता चारुलता खूप रडत आहे, तेव्हा आजी रडतच विचारते की भाग्य कुठे गेली, आपण तिला कसं शोधायचं. आणि त्याच वेळेस मात्र आता प्राजक्ता सगळ्यांच्या समोर म्हणते की मला माहिती आहे की ती कुठे गेली असेल, मी तिला घेऊन येते. तेव्हा लगेच आता आजी मोठ्यानेच ओरडते आणि म्हणते की हो, आजपर्यंत तर तुझंच ऐकलं, ती स्वतःच्या आयुष्याचं वाटोळं करून घेतलेलं आहे तिने. इतका मात्र प्राजक्ताचा अपमानावर अपमान करत असते. तरी सुद्धा प्राजक्ता काही न बोलता बाहेर निघून जाते. तेव्हा वैद्यभाऊंनाच राग येतो. वैद्यभाऊ म्हणतात की सासूबाई, काय बोलतात तुम्ही, सारखा सारखा माझ्या प्राजक्ताला काय इथं तिचा अपमान करता आणि तू नेहमी तुम्ही तिलाच बोलत असतात. तेव्हा आजी वैद्यभाऊंना काही न उत्तर देता चारूला म्हणते की बघ चारू, अगं बघ, अजूनपर्यंत मात्र भाचीचीच बाजू घेत आहे. तेव्हा तृप्तीला हसू येत असतं. जो काही आता हा प्रकार घडत आहे ते बघून. तेव्हा आता वैद्यभाऊ विचारतात की सासूबाई, तुम्ही मागाशी काय म्हणालात, प्राजूने लग्नाला यायचं नाही म्हणून पायावर बॅग पाडून घेतली आणि प्राजू मात्र स्वतःहून हे सर्व करणार नाही. तिला नक्कीच हे सर्व करण्यासाठी कोणीतरी भाग पाडलं असेल आणि नक्की तिला कोणी भाग पाडलं म्हणून आता रागानेच विचारतात. त्यावरती मात्र आता आजी तर घाबरूनच उभी असते. काय उत्तर द्यावं वैद्यभाऊंना तेच काही तिला कळत नसतं. तेव्हा आता चारुलता मात्र रागावलेली आहे. तेव्हा वैद्यभाऊ परत विचारतात की कोण तिला काय बोललं. तेव्हा कोणी काही उत्तर देत नसतं. वैद्यभाऊ विचारतात असतात की काय झालं होतं, प्राजूला कोण बोललं होतं. तेव्हा आजी लगेच आता कावरीबावरी होते आणि बाहेर निघून जाते. तर वैद्यभाऊ रागाने चारूला विचारतात की चारू, अगं तू तरी सांग काय झालं होतं. तेवढं तृप्तीला मात्र हसू येत असतं. तर चारू आता उठून उभी राहते आणि वैद्यभाऊंकडे रागाने बघत असते. त्यानंतर आता प्राजक्ता बाहेर येते आणि प्राजक्ता बाहेरून उभी राहून तिला मात्र आजीचं बोलणं आठवत असतं. आता ती विचार करते आजी काय म्हटलेली आहे त्या बोलण्याचा. आजपर्यंत प्राजक्ता जे काही आहे ते भाग्याने तुझंच ऐकलेलं आहे आणि स्वतःच्या जीवाचं वाटोळं करून घेतलेलं आहे. बिचारी मात्र आता ह्या सगळ्या टेन्शन मध्ये उभी आहे, विचार करत आहे. आणि तेवढ्यात आरव भाग्याला मात्र घरी घेऊन येतो गाडीतून. आरव आता भाग्याला गाडीतून खाली उतरवतो. तर भाग्य प्राजक्ता बघत असते. प्राजक्ता आपला पाय दुखतो पण तरी सुद्धा लंगडत आता पुढे येते आणि भाग्या तिच्याकडे बघून रडत धावतच येते आणि भाग्या प्राजक्ताला घट्ट मिठी मारते. दोघी एकमेकींच्या मिठीतून खूप रडतात. आरव मात्र आता दोघीतील कनेक्शन बघून खूपच खुश होतो, कारण दोघींचं एकमेकीवर किती प्रेम आहे हे आरवला समजतं. तेव्हा मात्र आता प्राजक्ता ही भाग्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवते आणि आरवला थँक्यू बोलते. आरव इट्स ओके असं म्हणते. तेव्हा मात्र आता तो गाडीत जाऊन बसलेला असतो आणि निघून गेलेला असतो. त्यानंतर आता प्राजक्ता भाग्याच्या हाताला धरते आणि तिला घरात घेऊन येत असते. तर भाग्य आपल्या घराकडे बघत असते आणि डोळ्यात पाणी आणत म्हणते की घराचा निरोप घेऊन निघले होते. असं वाटलं होतं की आजचा दिवस माझ्यासाठी या घरातील शेवटचा दिवस होता आणि आता मात्र हे घर माझ्यासाठी घर नसेल, माहेर झालेलं असेल असं मला वाटलं होतं. पण नाही, अगं प्राजू, तू सांग की घरामध्ये गेल्यानंतर आता मी कसं सगळ्यांना म्हणजे प्रेस करणार आहे, कसं काय करू. आणि सगळेजण माझ्याकडे ज्या नजरेने बघणार आहेत, बिचारी लग्न मोडलेली आणि त्रासलेली, मी हे सगळं सहन नाही करू शकणार. प्राजक्ता रडतच आता भाग्याला समजावते, म्हणते की भाग्या असं काही होणार नाही. तर भाग्या म्हणते की प्राजू, अगं असंच होणार आहे आणि तुम्ही सगळेजण मला म्हणत असतात की खरंच मी खूप बिनधास्तपणे जगते. खरंच मी बिनधास्तपणे जगते, कारण मला कधी कोणाला वाटून द्यायचं नव्हतं की मला माझ्या रूपाबद्दल काहीतरी आता इनसिक्युरिटी आहे. सुंदर मुलींकडे जसं त्यांचं रूप असतं आणि तशीच माझी ती पर्सनॅलिटी आहे, म्हणून मी जगत आले. आणि ऍटलिस्ट म्हणजे आता असं जे काही आहे ते बघून मला असं वाटलं होतं की ह्या पर्सनॅलिटीच्या कोणीतरी प्रेमात पडेल. ज्याच्याबद्दल हे सर्व वाटत होतं तो तर आज गप्प होता. मला माहिती होतं की त्याने त्याच्या आईने हुंडा मागितला, पण तरी सुद्धा तो तर पैशासाठीच लग्न करत होता. आज माझ्यामुळे जो दिवस आलेला आहे, आई बाबांना जो काही त्रास झालेला आहे, त्या सगळ्याला जबाबदार मीच आहे. कारण आज मात्र मी जन्मालाच आले नसते तर बरं झालं असतं. तेव्हा आता प्राजक्ताला राग येतो. प्राजक्ता लगेच आता भाग्याच्या अगदी म्हणजे हळूच थोडीशी कानामागे देते आणि म्हणते की तू वेडी आहेस का. आणि आता मात्र प्राजक्ता म्हणते की हे बघ, अगं तू असा विचार करू नकोस, जे झालेलं आहे तर ते काही बदलता नाही येणार, त्याचा दोष मात्र तू स्वतःला देऊ नकोस प्लीज. आणि हे बघ, मी आहे ना तुझ्या सोबत, मी कधीही तुझ्याकडे मात्र ह्या विचाराने नाही बघून देणार कुणाला सुद्धा. आमची भाग्या पहिल्यापासूनच बिनधास्त होती आणि यापुढे सुद्धा ती अशीच राहील. आणि भाग्याला जवळ घेत म्हणते की हे बघ, मी तुला कायम हेच म्हणायचे की मी तुझी पाठराखीण आहे.
मी तुझ्या कायम सोबत असेल, म्हणजे कायम तुझ्या मागे असेल. पण आता नाही, आता मात्र भाग्य हे बघ मी तुझ्या पाठीशी नसेल. आता मात्र मी तुझ्यासाठी एक पाऊल पुढे असेल, ते पण तुझ्यासाठी, कारण तुझ्यासाठी जगाशी लढण्यासाठी. तेव्हा आता भाग्य रडत असते. प्राजक्ता पुढे म्हणते की भाग्या, इथून पुढे आता सगळं काही तुझ्या मनासारखं होईल. हे बघ, तुला जसं वागायचं आहे तसं वाग. तुला जर कोणाशी बोलायचं नसेल तर तू बोलू नकोस. आणि हे बघ, कोणी जर तुला शिकवायला आलं आणि तुला जर ऐकायचं नसेल तर तू ऐकू नकोस. मी आहे ना तुझ्या सोबत. त्यामुळे आता फक्त तू घरामध्ये चल आणि एकदा मामीशी बोल. आणि तेव्हा मात्र आता प्राजक्ता ही भाग्याला घेऊन आतमध्ये येते. आतमध्ये आता सगळेजण रडत आहे, परंतु भाग्याला बघून सगळेजण भाग्याच्या जवळ धावतच येतात. सगळ्यांचा चेहरा खुलतो. आजी आणि चारुलता रडत असतात आणि आजी आता भाग्याला जवळ घेत म्हणते की अगं भाग्य बाळा, तू कुठे गेली होतीस? अगं कुठे होतीस? चारुलता आणि आजी भाग्याला घट्ट मिठी मारून आता म्हणजे खूप खुश झालेले आहेत आणि आता त्या भाग्याला घेऊन जवळ आहेत. तर प्राजक्ता पुढे येते आणि प्राजक्ता मात्र आता खरंच त्या सगळ्यांना एकत्र करून आता अगदी स्वतःकडे बघून म्हणजे खुश होत आहे. कारण आता चारुलता, तृप्ती, कौशिक हे सगळेजण भाग्याला घट्ट मिठी मारून आता रडत असतात. त्यानंतर मात्र आता एक चारुलता आणि आता कौशिक वगैरे आहे, तर यांचं सगळं काही आता ते लग्नातील सामान वगैरे आहे ते सगळं व्यवस्थित ठेवून वगैरे देत असतात. आणि आता तेथे प्राजक्ता येते आणि तृप्ती मात्र आता तेथे जवळच वैद्यभवनचे पाय दाबत असते आणि पाय दाबून मात्र ती पाहत असते की नक्की काय होतं काय नाही. आणि तेवढ्यात प्राजक्ता म्हणते की मामी अगं राहून दे ना, मी करते सगळं काही, मी आवरते. पण चारुलता एकही शब्द मात्र आता प्राजक्ताशी बोलत नसते. तेवढ्यात मात्र आता काही डेकोरेशनचे वगैरे पैसे राहिलेले आहेत. वैद्यभावांना कॉल येतो. तर वैद्यभाव आता कॉल उचलतात. तर तिकडून तो आता डेकोरेशनवाला तो म्हणतो, वैद्यभावच बोलतात ना, तुम्ही आता डेकोरेशनचे पैसे वगैरे कधी देणार आहात? वैद्यभाव घाबरतच पैसे द्यायचे आहेत असं जेव्हा म्हणतात तेव्हा तो डेकोरेशनवाला म्हणतो की अहो तुम्हाला कळतं का तुम्ही काय करतात? हे बघा, अहो सगळ्यांचे पैसे देणे बाकी आहे. वैद्यभाव आता म्हणतात की माझ्या मुलीचं लग्न मोडलेलं आहे. तेव्हा मात्र आता डेकोरेशनवाला म्हणतो की ते सगळं काही सोडून द्या, फक्त पैसे कधी देता तर ते मला सांगा. तेव्हा वैद्यभाव म्हणतात की हे बघा, मी तुमचे सगळे काही पैसे देतो. त्यानंतर मात्र आता वैद्यभाव फोन ठेवतात. त्यांना खूप टेन्शन आलेलं असतं. तेव्हा लगेच आता हे वैद्यभाव चारूजवळ येतात आणि विचारतात की चारू, अगं भाग्य ठीक तर आहेत ना? तेव्हा आता लगेच आजी डोक्याला हात लावत म्हणते, आता काय सांगायचे जावई बापू तुम्हाला, ती आहे तिच्या खोलीमध्ये. तेव्हा बाबा लगेच आता तेथेच उभे राहतात. परंतु आता ही तृप्ती आजीचे पाय चिपत असते आणि तेवढ्यात तेथे कौशिक येतो. कौशिक म्हणतो की तृप्ती आज उपाशी राहायचं आहे का? जेवणाचं काय आहे? आणि तेवढ्यात आता आजी म्हणते, चूक काय, घरामध्ये काय परिस्थिती आहे, तुला जेवायला सुचतं, कसं जेवणाची आठवण होते. एक दिवस मात्र तो उपाशी राहिला तर भुकेने नाही मरणार. तो आता तृप्ती मात्र पाय चेपत मात्र आता मनामध्ये म्हणत असते की काय नवरा आहे माझा, येथे मात्र त्या नराबाईचे पैसे द्यायचे आहेत आणि याला जेवणाचं पडलेलं आहे. तेव्हा लगेच आता कौस्तुभ पुन्हा तृप्तीला म्हणतो की अगं बघ ना, जेवणाचं काहीतरी बघ ना. तेव्हा आता तृप्ती त्याच्यावर खूपच ओरडते, म्हणते की अरे मी सुद्धा खूप दमलेले आहेत आणि तुला काय जेवणाचं, काय आता दिवसभर राबते. लग्नासाठी मी किती आता म्हणजे कष्ट केलेत आणि तरी सुद्धा लग्न नाही झालं. इतकं सर्व काही कष्ट करून सुद्धा, अरे पण मला सुद्धा दमायला होतं ना, बघ ना तू काहीतरी शिक ना माझ्याकडून. तेव्हा आता प्राजक्ता हे सर्व बोलणं ऐकत असते, बाहेर बसलेली असते. तर कौस्तुभ म्हणतो की ठीक आहे, मी आता बाहेरून काहीतरी मागवतो. आता आजी कौस्तुभलाच म्हणते की अरे तुझी कमाल आहे, तुला बाहेरून जेवणाचं कसं सुचतं बरं? आता इतकी सगळी काही घरामध्ये परिस्थिती सुरू असताना हे डोक्यात येतात तरी कसे विचार? तेवढ्यात मात्र आता सुलक्षणा मॅडमच्या जेथील नौकर वगैरे आहेत ना, तर ते जेवण वगैरे घेऊन येतात आणि वैद्यभवनचं घर हेच आहे का असं विचारतात. तेव्हा कौस्तुभ म्हणतो की हो हेच आहे. तर तो नौकर आतमध्ये येतो, हातामध्ये डब्बे वगैरे असतात आणि आतमध्ये आल्यानंतर म्हणतो की सुलक्षणा मॅडमने जेवण वगैरे पाठवलेलं आहे. तेव्हा आता प्राजक्ता पुढे येते आणि विचारते की सुलक्षणा मॅडमने? तेव्हा ते नौकर म्हणतात की हो सुलक्षणा मॅडमने पाठवलेलं आहे. आणि तृप्ती तर आता कानालाच हात लावते आणि म्हणते की सुलक्षणा मॅडमने ते पण आपल्यासाठी जेवण पाठवलं. प्राजक्ताला आनंदच होतो. प्राजक्ता म्हणते की सुलक्षणा मॅमला न घडलेल्या ह्या परिस्थितीचा अंदाज आहे म्हणून पाठवलं असेल त्यांनी. तेव्हा लगेच आता प्राजक्ता मामाला विचारते, मी त्यांना फोन करू का? तेव्हा आता लगेच वैद्यभाव हो म्हटल्यानंतर प्राजक्ता लगेच आता फोन करते आणि म्हणते की थँक्यू सो मच सुलक्षणा मॅडम, तुम्ही जे काही जेवण पाठवलं होतं ते जेवण आम्हाला मिळाले. तेव्हा आता सुलक्षणा मॅडम म्हणतात की हे बघ प्राजक्ता, अगं मी तुला माझ्या घरातील एक आता सदस्य समजते, हे बघ तू असं बोलून मात्र मला पर्क करू नकोस. तेव्हा आता प्राजक्ता म्हणते की नाही मॅम,
अहो तसं नाही. तर सुलक्षणा म्हणते की अगं प्राजक्ता, हे बघ, मी तुला सांगितलं ना, तू माझ्या घरातील एक सदस्य आहे आणि तू आमच्या घरी येऊन आता इतकं सर्व काही करते, मग मी तुझ्यासाठी इतकी छोटीशी गोष्ट नाही करू शकत का? आणि मी तुला अगोदर सुद्धा सांगितलेलं आहे की तू घरातील असल्यामुळे आपल्या घरातील लोकांसाठी काही गोष्टी कराव्याच लागतात आणि मला कल्पना होती की तुझ्या घरामध्ये काय वातावरण असेल, स्वयंपाक करण्याच्या मनस्थितीत कोणीही नसेल. प्राजक्ता खुश होत त्यांचे आभार मानते आणि म्हणते की तुम्ही खरंच आता आमच्याबद्दल इतकी आपुलकी दाखवतात, खरंच खूप छान वाटतं. मॅडम बघा ना, आजकालचं जग कसं आहे, कोण कुणासाठी इतकं प्रेमाने नाही करू शकत. तर अगोदरच घरामध्ये इतकं मोठं संकट आलं असताना आता तरी सुद्धा तुम्ही माझा आणि माझ्या कुटुंबाचा विचार करत आहे आणि खरंच ही गोष्ट मला खूप मोठी वाटते. खरंच मॅम, तुम्ही आमच्या मदतीला इतकं धावून येतात, सगळं काही मनापासून करतात, इतकी मोठी गोष्ट मी खरंच नाही विसरू शकत. आणि हे बघ मॅडम, खरंच त्याबद्दल थँक्यू. पण जर काही तुम्हाला कधी मदत लागली तर नक्की तुम्ही आता मला अगदी म्हणजे आवाज द्या, लगेच अगदी काही न विचार न करता तुमच्या मदतीला अगदी धावून येईल तुमच्या हाकेला. तेव्हा ही सुलक्षणा खुश होते आणि म्हणते की काळजी घे आणि फोन ठेवते. आणि तेवढ्या तेथे अंबिका आलेली असते. आता अंबिका हे सर्व ऐकते. तर आता ही सुलक्षणा अंबिकाला म्हणत असते की हे बघ अगं, एखाद्या व्यक्तीकडून जर आपल्याला आपल्या मनासारखं काही जर करून घ्यायचं असेल आणि आपल्या मनासारखं जर काही करता आलं तर मात्र आता शेवटी आपण तिच्याकडून करून घेतलंच पाहिजे. त्यासाठी मात्र ती आपल्या उपकारांच्या ओझ्याखाली दबली गेलेली पाहिजे, असं आपल्याला काहीतरी करावं लागतं. तेव्हा ते व्यक्ती आपलं सगळं काही ऐकायला तयार होते. आणि आता हेच प्राजक्ताच्या बाबतीत मात्र सुलक्षणाला करायचं असतं, कारण आलोक आणि प्राजक्ता या दोघांचं लग्न होण्यासाठी मात्र आता सुलक्षणा हे सर्व करत आहे. तेव्हा अंबिका मात्र आता हे सगळं सुलक्षणाचं बोलणं ऐकून घेते. पुढे अंबिकाला सांगत असते की आता जे काही सुरू आहे ना, तर प्राजक्ताचं तेच होणार आहे. तर कारण आलोक बरोबर लग्न करण्यासाठी ती नाही म्हणू शकणार नाही. आणि हे बघ अंबिका, मला कळतं तुला टेन्शन आलेलं आहे. प्राजक्ताच्या बहिणीचं लग्न मोडल्यामुळे प्राजक्ता आणि आलोकच्या लग्नामध्ये काही अडथळा तर निर्माण होणार नाही ना. अंबिका तू समजून घे, मला तर असं वाटतं की तुझा माझ्यावर विश्वास नाही का? त्यावरती आता अंबिका म्हणते की नाही, तसं काही नाही. पण हो, तेव्हा आता लगेच सुलक्षणा म्हणते की अंबिका हे बघ, तू शांत हो. आतापर्यंत अंधार होता आणि अंधारामध्ये आपल्याला वाटत दिसत नव्हती, परंतु मी जे काही करत आहे तर त्यात वाट तर दिसायला लागलेली आहे. त्यामुळे तू काळजी करू नकोस, मी सगळं काही व्यवस्थित करेल आणि या सगळ्यातून मी मार्ग काढेल. त्यावर आता अंबिका म्हणते की हे बघा जाऊबाई, अहो तुम्ही मार्ग काढताल, पण आलोकचं काय? आलोकला जर त्या मार्गावरून चालायचं नसेल तर आता अंबिकाला माहिती असतं की आलोकला प्राजक्ताबद्दल किती राग आहे, कारण त्याला त्या मुलीचा खूप राग येतो. आणि आता सुलक्षणा ही जबरदस्तीने करत आहे, म्हणून ती सुलक्षणाला स्पष्ट सांगते आलोकला जर त्या मार्गाने जायचं नसेल तर त्यानेच तिच्याकडे जर पाठ फिरवली तर काय करायचं. तेव्हा सुलक्षणा विचारते की अंबिका, म्हणजे तुला नक्की काय म्हणायचं आहे? अंबिका म्हणते की हे बघा जाऊबाई, आलोकचा असा गैरसमज झालेला आहे, त्याच्या आयुष्यामध्ये मात्र प्राजक्तामुळे सगळे घोळ होतात तर, आणि त्याला मात्र ती आपल्या घरामध्ये नकोय. त्याने मला सांगितलं की प्रीतीला सांग की तिला नोकरीवरून काढून टाक. आणि जाऊबाई, तुम्ही तर आलोक आणि प्राजक्ता ह्या दोघांच्या लग्नाची स्वप्न पाहता, आलोकला मात्र प्राजक्ता त्याच्या नजरेसमोर सुद्धा नकोय. हे ऐकून आता सुलक्षणाला फार मोठा धक्का बसतो. सुलक्षणा म्हणते की अंबिका तू काय सांगतेस? त्यानंतर आता इकडे आलोक वाटच बघत आहे की आरवला खूप लेट झालेलं असतं. आरव धावतच येतो आणि म्हणतो की दादा, मला खूप लेट झालं. आता आलोकला रागच आलेला आहे, कारण तो वेळेवर आता पोहोचलेला नसतो आणि इकडे मात्र आलोक वाट बघून दमून गेलेला असतो. आरव धावतच येतो आणि त्याला सॉरी करत असतो. तेव्हा आरव मात्र सांगायला सुरुवात करतो की त्याला लेट का झालं होतं. तेव्हा तो म्हणतो, अरे हे बघ आलोक दादा, मी त्या प्राजक्ताच्या बहिणीच्या लग्नात गेलो होतो, तेथे मात्र एक खूप मोठा प्रॉब्लेम झाला आणि तुला माहिती आहे का दादा, अरे तिच्या सासरच्या लोकांनी हुंडा मागितला आणि तेथेच ते लग्न मोडलं. तेव्हा आलोक हे सर्व काही ऐकून घेतो आणि रागाने मात्र तो आता जो काही कॅरम खेळण्याचा बोर्ड आहे तर तो फेकून देतो, अगदी खाली पाडतो. आरव आता हात उभा करून उभा राहतो, त्याला खूप भीती वाटत असते. पण आता मात्र त्याला आलोकला शांत करायचं असतं. आता जेव्हा प्राजक्ताचं नाव घेतलं जातं तेव्हा मात्र आता ह्या आलोकला खूप टेन्शन येतं, राग येतो आणि तो म्हणतो की प्राजक्ता प्राजक्ता प्राजक्ता, आता तुमच्या सगळ्यांचं नक्की काय सुरू आहे? सारखं तेच का बोलतात? आरववर आता ओरडून म्हणतो की काय रे, तुला माझ्यापेक्षा त्या भाग्यश्रीचं लग्न जास्त इम्पॉर्टंट होतं का? तुला ते लग्न जास्त इम्पॉर्टंट होतं
तर तू मला का सांगितलं की आपण खेळूयात म्हणून, आणि 5 वाजता आपल्याला खेळायचं आहे याची कमिटमेंट तुम्हाला का दिली होतीस? तेव्हा आता आरव शांतपणे म्हणतो की हे बघ दादा, अरे ऐकून घेशील का? त्यावरती आलोक ऐकायला तयारच नसतो. आलोक म्हणतो की नाही, आता तू ऐक. आणि तुम्ही सगळ्यांनी मला खेळणं म्हणून टाकलेलं आहे की काय? मी घरामध्ये एकटा बसून बोर होतो म्हणून तुम्ही मला दया दाखवतात की काय? तेव्हा आरव म्हणतो की हे बघ, अरे तसं नाही. तेव्हा आलोक म्हणतो की मग कसं आहे? तसंच आहे ना एकदम. तेव्हा आलोक खूपच चिडलेला असतो आणि म्हणतो की बाहेर सगळेजण लोक मात्र वाटच बघून आहे. केव्हा मी चिडतो आता याची सगळेजण आतुरतेनेच वाट बघतात. आणि तुला सुद्धा हेच वाटतं का मी मेंटली काहीतरी माझ्यामध्ये प्रॉब्लेम आहे, म्हणजे मी वेडा आहे? आणि हे असंच तुला वाटतं का? वाटतं ना तुला? सांग लवकर. आणि तुम्ही सगळेजण हे असं करून मात्र मला चिडायला भाग पाडतात आणि त्यानंतर मात्र मी चिडतो आणि काहीतरी करून बसतो. आणि मात्र आता सगळेजण मला नाव ठेवतात आणि म्हणतात की आता हे सगळं जे काही आहे ना ते आलोक चुकीचं आहे, आलोक चुकीचं वागतो. आणि तुम्हाला प्रत्येकाला हेच वाटतं की आलोक चुकीचं आहे म्हणून सगळेजण मला दोषी ठरवून मोकळे होतात. असे बोलून आता आलोक इतका भडकलेला असतो, त्याला आता खूपच म्हणजे राग आलेला असतो. तर आरवला मात्र आता शांतपणे याला कसं समजायचं तेच काही कळत नसतं. त्यानंतर भाग्य आपल्या रूम मध्ये मोबाईल मध्ये काहीतरी पाहत असते आणि तेवढ्यात प्राजक्ता तिच्यासाठी जेवण वगैरे घेऊन येते. तेवढ्यात आता भाग्य बसलेले असते तर प्राजक्ता बेडवर येते आणि म्हणते की मला तर बाई खरंच कमालच वाटते सुलोक्षणा मॅडमची. त्यांना कसं कळालं बरं तुला गुलाबजाम आवडतो ते? आणि बघ ना भाग्या, अगं त्यांनी जेवण सुद्धा पाठवलेलं आहे आणि त्यासोबत गुलाबजाम सुद्धा पाठवले आहेत. आणि त्याच वेळेस आता भाग्य हे सर्व काही ऐकते आणि म्हणते की लग्नामध्ये स्वीटमध्ये गुलाबजाम होते, त्यांना हे सर्व कळालं असेल म्हणून त्यांनी गुलाबजाम पाठवून दिले असतील. प्राजक्ता खुशच म्हणते की चल आपण खाऊयात. आता भाग्याला जेवण करण्यासाठी प्राजक्ता खूप खुश असल्याचं नाटक करत असते आणि कसे बसे तिला जेवायला भाग पडत असते. परंतु आता भाग्य डायरेक्ट म्हणते की मला भूक नाही. प्राजक्ता तिला म्हणते की तू आता अन्नावर राग काढणार आहेस का? तेव्हा आता भाग्या रागानेच म्हणते की हे बघ तू इथून जा बर का, मी तुला सांगितलं ना मला भूक नाही म्हणून. त्यावरती आता प्राजक्ता म्हणते की ठीक आहे आणि राहिलं आणि मी तुला फोर्स वगैरे काही करणार नाही. आणि प्राजक्ता म्हणते की एक काम करू का, मी खाऊ का? त्यावरती मात्र भाग्य म्हणते की ओके खाऊ शकते. आणि प्राजक्ता आता नाटक करत असते, एक घास घेते आणि आता मात्र न खाल्लेलं असतं तिने, पण तरी सुद्धा आता भाग्याचं तोंड इकडे वळवलेलं आहे म्हणून मात्र आता म्हणते की वाव काय भाजी झालेली आहे पनीरची. आणि तोंडाला पाणी सुटल्यासारखं करते आणि म्हणते की मस्तच ग. आणि भाग्य मात्र आता वळून तिच्याकडे बघते. प्राजक्ता बघते तर हवी आहे का असं विचारते. भाग्य नाही असं म्हणते तर प्राजक्ता म्हणते की ठीक आहे. मुद्दाम ती म्हणते की आता मी गुलाबजाम खाते. किंवा भाग्याच्या तोंडाला पाणी सुटलेलं असतं. प्राजक्ता आता मुद्दाम असं करत असते की यम्मी खूपच भारी झालेले आहेत गुलाबजाम. मुद्दाम आता असं ती नाटक करत सगळं काही भाग्याने खावं म्हणून करत असते. भाग्याच्या तोंडाला तसं पाणी सुटत असतं. सुपर, काही हवं आहे का? त्यानंतर आता प्राजक्ता म्हणते की आता मात्र मी सगळं काही सुपर जेवण आहे त्यामुळे भात वरण मिक्स करून खाते. मुद्दाम आता ह्या भाग्याने खावं यासाठी ती आता तिच्या तोंडावर हे सगळं बोलत असते. तेव्हा भाग्य प्राजक्ताकडे बघत असते. प्राजक्ता विचारते की तुला हवं आहे का? पण भाग्य नाही म्हणून मान डोलावते आणि परत आपली मान तिकडे करून बघत असते. तेव्हा आता लगेच प्राजक्ता म्हणते की ओके नाही ना हवं तुला, मग ठीक आहे. आता मात्र मला ती म्हणजे एक नाटक करते, तिला ठसका लागलेला आहे असं मुद्दाम आता ती ठसका लागण्याचं नाटक करते आणि ओके मी पाणी घेऊन येते असं म्हणून मुद्दाम ते ताट आता भाग्याच्या जवळ ठेवते कारण भाग्य खाणार आहे तिला माहिती असतं. आणि आता मुद्दाम बाहेर किचन मध्ये जात म्हणत असते की काय बाई खरं डोक्यात जर राग असेल तर अन्न सुद्धा गोड लागत नसतं. मात्र आता लगेच ही प्राजक्ता किचन मध्ये गेलेली असते तर भाग्याला असं वाटतं की ही गेली आणि ती स्वतःला म्हणते की मी सुद्धा उगाच या लग्नासाठी उपाशी राहिले आणि उपास धरला तर तो कुणासाठी, त्या रोहनसाठी. म्हणून आता भाग्य लगेच ते जेवणाचं ताट आपल्याकडे घेते आणि ते ताट घेऊन मस्त आता जेवण करत असते. आता प्राजक्ता तिला डोकावून बघते. प्राजक्ताला फारच आनंद होतो कारण तिला माहिती असतं की भाग्य जेवणार आहे म्हणून ती लगेच आता जेवणाचं ताट घेऊन आता लगेच अगदी जेवत असते. प्राजक्ता आता लगेच तिथून डोकावून बघत असताना भाग्यात दरवाजाकडे लक्ष जातं. प्राजक्ता लगेच मागे लपते आणि तिला खूप आनंद होतो. भाग्य आता मस्त जेवण करत असते. प्राजक्ता तिला डोकावून पाहते आणि तिला परत खूप आनंद होतो. तिला जेवण्यासाठी आता प्राजक्ताने हे केलेलं नाटक असतं. त्यानंतर आता इकडे आलोक तर फारच चिडलेला आहे. आरव त्याला समजवण्याचा प्रयत्न करत आहे आणि तो मात्र आता आलोक खिडकीजवळून खूप रडत असतो. आरव त्याच्या मागून येतो, त्याला समजवण्याचा प्रयत्न करून त्याच्या खांद्यावर हात ठेवतो आणि तो सुद्धा त्याला मागून घट्ट मिठी मारत आता खूप रडत असतो. जशी तिकडे भाग्य आणि प्राजक्ता यांची जोडी आहे तशीच इकडे आरव आणि आलोक यांची जोडी आहे. तर तेव्हा आरव आलोकला म्हणतो की हे बघ तू माझ्यावर चिडला आहे तरी सुद्धा मला तुझा राग आहे ना तो मान्य आहे. आणि आता त्याला प्रेमाने आपल्याकडे वळवतो
रागवतो आणि म्हणतो की आलोक दादा प्लीज एकदा माझं ऐकून घेशील का, असे विचारून मात्र तो विचारतो तुला खरंच असं वाटतं का मी जाणून बुजून मुद्दाम लेट केलं म्हणून. आणि हे बघ दादा तुला सुद्धा माहिती आहे जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून मी तुझ्यासाठी अगदी धावत येतो. आणि दादा हे तर तुला माहितीच आहे, सांग ना दादा हे तर तुला माहिती आहे ना. आणि हे बघ दादा खरंच सिच्युएशन वेगळी होती, प्राजक्ताच्या घरच्यांना माझी गरज होती म्हणून मला तेथे थांबावं लागलं. तर प्राजक्ता हे नाव ऐकल्यानंतर आलोक विचारतो की प्राजक्ता, आणि प्राजक्ता हे नाव घेतल्यानंतर आलोकला फारच राग येतो. तो म्हणतो की पुन्हा प्राजक्ता, अरे तुम्ही नक्की हे काय लावलेलं आहे प्राजक्ता प्राजक्ता, तुम्ही सारखं त्या मुलीचं नाव का घेतात, चालता हो इथून, निघ इथून. आता प्राजक्ताचं नाव घेतल्या क्षणी आलोकला फार इतका राग येतो, तो लगेच आता आरवच्या हाताला धरतो. आरव त्याला म्हणतो की अरे दादा प्लीज ऐकून तरी घे, परंतु आलोक ऐकायला तयार नसतो. आलोक म्हणतो की गेट लॉस्ट. त्याला घराच्या बाहेर काढतो आणि दरवाजा बंद करून घेतो आणि गेट लॉस्ट असं म्हणतो. आरव म्हणतो की दादा अरे दादा प्लीज ऐकून तरी घे, परंतु आलोक तर काही ऐकायला तयारच नसतो, इतका त्याला प्राजक्ताचा राग असतो. त्यानंतर आता आरवला खूप टेन्शन येतं, तरी सुद्धा तो शांत असतो. तर इकडे मात्र भाग्य जेवण करत असते. प्राजक्ता आता आत येते आणि गुपचूप मात्र आता येऊन बसते आणि विचारते की कसं आहे. तेव्हा भाग्य म्हणते मात्र बरी आहे. आणि आता मात्र दोघे खूपच हसतात. त्यानंतर मात्र आता प्राजक्ता म्हणते की अगं मला सुद्धा खूप भूक लागलेली आहे. तेव्हा भाग्य लगेच एक घास घेते आणि प्राजक्ताला भरवायला जाणार, तोच लगेच आता प्राजक्ता तिच्या तोंडात आपल्या हाताने तो घास घालते आणि म्हणते की तू खा, तू खाल्लंस ना तरी सुद्धा माझं पोट भरेल. आणि हे बघ भाग्य अगं तुझं लग्न माझ्यामुळे मोडलं पण तरी सुद्धा तू मला घास भरवलेस, सॉरी बर का, आणि तू कधीच मला माफ करू नको असं सुद्धा म्हणते. आणि हे बघ भाग्य मी तुला खरं सांगते, आई शपथ तुझी शपथ, मला खरंच कुणाचा तरी फोन आला होता आणि त्या फोनवर असं सांगितलं की तुझ्या सासरच्यांनी हुंडा मागितलेला आहे आणि हुंडा नाही दिला तर ते लग्न मोडत आहे म्हणून, आणि म्हणून मी अगं लग्नामध्ये आले होते, नाहीतर खरंच मी कधीच लग्नात आले नसते. तेव्हा प्राजक्ता जेव्हा असं म्हणते त्यावेळेस मात्र आता लगेच म्हणजे भाग्याला ते आठवतं. सुवर्णा लग्नामध्ये चारुलताला जे विचारलेलं असतं की आम्ही तुम्हाला विचारलं होतं की मुलीला कोणी बहीण वगैरे आहे का, पण त्यावेळेस तुम्ही नाही म्हटलात. आणि भाग्य त्या सगळ्याचा विचार करत असते. तिला माहिती असतं की हे सगळं चारुलताने मात्र आता प्राजक्ताला लग्नात न येण्यासाठी सांगितलेलं आहे, आईचं हे सर्व कारस्थान असेल. तेव्हा आता भाग्य विचारत असते. तर प्राजक्ता म्हणते हे बघ भाग्या अगं काहीतरी बोल ना. तर भाग्य म्हणते की हो बोलेल, पण आता सगळ्यांच्या समोर मी बोलेल. तेव्हा प्राजक्ताला टेन्शन येतं, नक्की आता भाग्य काय करणार आहे, कारण भाग्य आता खूप रागवलेली असते. तेव्हा आता दोघेही मात्र एकमेकांकडे बघत असतात. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता ही प्राजक्ता भाग्याच्या लग्नामध्ये का नव्हती याचा जाब विचारण्यासाठी मात्र भाग्य प्राजक्ताच्या हाताला धरते आणि चारुलता आणि आता हे सगळेजण बसलेले आहेत तर ते घेऊन येते आणि सगळ्यांच्या समोर ती आईला विचारते की प्राजू समोर आल्याने आता रोहनचा आणि त्याच्या आईचा काहीतरी गैरसमज झाला म्हणजे नक्की काय, याचा अर्थ काय आहे. आणि प्राजक्ताला ती सगळ्यांच्या समोर विचारते की तू ठरून मुद्दाम माझ्या कोणत्याही कार्यक्रमामध्ये सहभागी होत नव्हती, हे बरोबर आहे ना. तेव्हा आता चारुलता उभी राहते आणि प्राजक्ताच्या समोर येऊन भाग्याला म्हणते की भाग्या हे बघ तुझ्या साखरपुड्याच्या कार्यक्रमामध्ये आणि कोणत्याही कार्यक्रमामध्ये म्हणजे बघण्याच्या सुद्धा प्राजक्ता नव्हती, कारण तसं मी तिला सांगितलेलं होतं. तेव्हा आता हे ऐकून भाग्याला धक्का बसतो आणि वैद्यभवनला सुद्धा. तर भाग्य रडतच म्हणते की माझ्यासाठी आता मात्र इथून पुढे हा लग्नाचा विषय आहे तर तो संपलेला आहे आणि मला लग्नच करायचं नाही. ते ऐकून मात्र आता सगळ्यांना फार मोठा धक्का बसतो, चारुलताला सुद्धा. तेव्हा आता चारुलता पाहतच असते. तर मित्रांनो आता पुढे नक्की काय होईल हे मात्र बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.